उपयोगी आहे। महाराष्ट्रातील द्राक्ष शेती ही फक्त स्थानिक नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रसिद्ध आहे। हो, आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपली द्राक्ष पाठवतो। गोल व्हरायटी ह्या आपल्या युरोपियन कंट्रीमध्ये जातात, तसेच पॉइंटच्या व्हरायटी युरोप, अमिराती, ज्या काही गल्फ कंट्रीज आहेत इथे आपण आपली द्राक्ष पाठवतो। त्याचबरोबर आशियाई देशांमध्ये आपली द्राक्ष ही लांबट पॉइंटची जात असतात, पण टंचाईमुळे निर्यातीवरती परिणाम होतोय। आता ह्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपली द्राक्ष पाठवण्यासाठी जी काही आपल्याला तंत्रज्ञानाची गरज, मजुरांची गरज आहे ती उपलब्ध होत नसल्यामुळे या तंत्रज्ञानावरती कसा उपयोग पडतो। महाराष्ट्रातील द्राक्ष शेती ही फक्त स्थानिक नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही प्रसिद्ध आहे, पण मजूर टंचाईमुळे निर्यातीवरती परिणाम होतोय। तंत्रज्ञानाचा यावर कसा उपयोग आणता येईल तर पाहूया। ड्रोन्स आणि रोबोट्समुळे मजुरांचा खर्च 30 ते 50% कमी होतो। उत्पादनात वाढ, AI आणि सेन्सर्समुळे द्राक्षांचा दर्जा सुधारतो आणि निर्यात योग्य द्राक्षांचं उत्पादन काढता येतं। आता लहान शेतकऱ्यांसाठी याचा फायदा कसा? तंत्रज्ञान आता परवडणारं होत आहे। जसे की भारत ॲग्री ॲप्स असेल, प्लॅन्टिक्स ॲप्स असेल, जे की तुम्हाला 500 रुपयामध्ये वर्षभरामध्ये रोग व्यवस्थापनाची सेवा पुरवतं। त्यानुसार आपण